मित्रांनो, मुली हेच जग असतात. पुष्कळ लोक मुलांसाठी मरतात, पण सगळ्यांना माहीत आहे की लोक मुलांवर जितकं प्रेम करतात त्याहीपेक्षा जास्त प्रेम त्यांचं मुलींवर असतं. आणि म्हणूनच आजही अनेक पुरुष असे आहेत ज्यांना मुलगी झाली पाहिजे असं वाटतं. निदान पहिलं अपत्य तरी मुलगी असावी अशी त्यांची इच्छा असते. तुम्हालाही जर मुलगी हवी असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुलगी कशी जन्माला येते, मुली कोणाच्या घरी जन्माला येतात. मित्रांनो, एकच मुलगी असावी जी आपल्या आईवडिलांना नीट समजून घेईल. म्हातारपणामध्ये मुलगा वेगळा ठरू शकतो, पण मुलगी कधीही आईवडिलांची साथ सोडत नाही. मुलगा म्हणजे म्हातारपणाचा आधार असं लोक म्हणतात, ते खोटं आहे. मुलगी हाच म्हातारपणाचा आधार असते. आजकालच्या सर्व मुलींनी आपल्या पालकांचं जीवन कसं बदललंय याची उदाहरणं आहेत. मुलांना त्यांना दुखावलं, पण मुलीच त्यांची काळजी घेतात. मुलीच घर सजवतात, घराला घरपण देतात, बहीण म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून किंवा एक मुलगी म्हणून. यामुळेच आता ट्रेंड बदललाय. आता लोक गुगलवर शोधतायत की मुलांपेक्षा जास्त मुली कशा निर्माण होतील. हे शोधून लोक आनंदी आहेत आणि त्यांच्या घरी मुलगी कशी जन्माला येईल हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. तुम्हालाही जर हे जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देतोय. मित्रांनो, तुम्हालाही माहीत असलं पाहिजे की मुलगी जन्माला येण्यासाठी तुम्हाला मुलगा होण्यापेक्षाही जास्त कष्ट करावे लागतात. विज्ञान काहीही म्हणो, पण चमत्कार स्वतःमध्येही घडतात. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल किंवा बऱ्याच काळापासून मुलीची वाट पाहत असाल तर एकदा हा मार्ग वापरून पहा. मुलगी होण्यासाठी दुर्गा मातेची पूजा करावी. मुलीला जन्म देण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनीही पेरूचं सेवन करावं. आंबट पदार्थ खायला सुरुवात करावी. स्त्री आणि पुरुष दोघांनीही शुक्रवारची पूजा करावी. 3 महिने आधीपासूनच काजू खाण्यास सुरुवात करावी. महिला कॅल्शियम आणि जीवनसत्व यावरती लक्ष केंद्रित करायला हवं. हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला मुलगी हवी असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही पतीशी शारीरिक संबंध ठेवा. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला संपूर्ण महिना संबंध प्रस्थापित करावा लागेल आणि दिवसातून अनेक वेळा संबंध प्रस्थापित करावे लागतील. याशिवाय आणखी एक महिना आहे, तो म्हणजे डिसेंबरचा महिना. अशाच लोकांच्या घरी मुली जन्माला येतात, ज्या घरामध्ये सुख आणि शांती राहते, ज्या घरांमध्ये महिलांचा आदर केला जातो आणि ज्या घरात स्त्रीला तिचा पूर्ण हक्क मिळतो, ज्या घरामध्ये लोक शुद्ध असतात, जे लोक देवावर विश्वास ठेवतात, ज्या घरांमध्ये स्त्रियांना देवीचा दर्जा प्राप्त असतो आणि ज्या घरातील लोकांचं हृदय मोठं असतं, ज्या घरामध्ये देव सर्वात जास्त प्रसन्न होतो आणि ज्या घरात आई वडिलांची सेवा जास्तीत जास्त असते, ज्या घरामध्ये लोक स्त्रियांचा आदर करतात, त्याच घरात मुली जन्माला येतात. मित्रांनो, मुलगी होण्याचे काही फायदे देखील आहेत. मुलगी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. कन्येला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. म्हणजेच ज्या दिवसापासून तिचा जन्म होईल त्या दिवसापासून तुमच्या घरात कधी आर्थिक संकट येत नाही. मुलगीच घराला घर बनवते. मुलगी असेल तरच सृष्टी असते, कारण तिला भविष्यात आई व्हायचं असतं आणि मग मुलाला जगात आणायचं असतं. मुलगी आपल्या आईवडिलांसाठी जीव देऊ शकते, पण मुलं मात्र तसं कधीही करणार नाहीत. मुलगी झाली म्हणजे कुटुंब शांततेत जगतं. मुलगी असण्याचा फायदा म्हणजे ती आईला प्रत्येक कामात मदत करते. म्हातारपणी मुलगा आई वडिलांना सोडून गेला तरी मुलगी कधीही त्यांना सोडून जात नाही. नाती कशी विणायची हे मुलींना फार चांगले कळत असतं. घरातील सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये फक्त मुलीच सर्व काही हाताळू शकतात. हे मुलांच्या नियंत्रणात नाही. मुली कधीच कशाचीही मागणी करत नाहीत. मुली अभ्यासामध्ये नेहमीच टॉप असतात. घरातील कामात मुलगी नेहमीच पुढे असते. मुलगी घर आणि बाहेर अशा दोन्ही गोष्टी सांभाळते. मुलगी समाजामध्ये आई वडिलांचं नाव कमावते. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की मुलगी कुणाच्या घरी जन्माला येते. मुलगी जन्माला येणं एवढं सहज सोपं नाही, तर ते देवानं तुम्हाला दिलेलं एक वरदानच आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.